नमस्कार मंडळी. आजच्या व्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस आमच्या घरामध्ये खूप खास आहे. कारण हे बघा, तिचा 40वा बर्थडे आहे आज. हाय 40वा बर्थडे आहे. मंडळी, आता आपण आलोय ताईकडे. कारण आज जे बनवायचं आहे कुकिंग, दुपारचं जे आपलं जेवण आहे त्याचं जे कुकिंग आहे, बनवायचं जे आहे ते ताईकडे बनवायचं सुरू आहे. तर प्रथमेशने घर 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 चालू केलंय. म्हणजे काय चालू केलंय माहितीये का? हे बघा, मिक्सर. अभी ठीक करके देता हूँ, अभी ठीक करके देता हूँ. त्याच्यावर त्याने आता वाटण बनवलेलं आहे. इकडे त्याने राईस बघा, इकडे खाली राईस दाखवतो तुम्हाला. हे बघा, राईस इकडे बॉईल करून घेतलेला आहे. त्यानंतर इकडे चिकन बघा, तुम्हाला दाखवतो. हे चिकन बघा, चिकन एकदम फ्रेश चिकन. कारण आज काय बनणार आहे तुम्ही गेस करा, कमेंट मध्ये सांगा. प्रथमेश इकडे बघा वाटण करून घेतोय. हे बघा, हिरवं वाटण प्रथमेशने करायला सुरुवात केलेली आहे मिक्सर मध्ये लावून. त्यानंतर आता सगळं जे काम आहे ते प्रथमेशच करणार आहे. आणि फक्त आता चिकनचं बाकी आहे. राईस तर आपला बॉईल करून घेतलेला आहे. आणि आपण अजून कुठेतरी जाणार आहोत. त्यामुळे हे बघा, कंटेनर आणल्यात पॅकिंग करायला. म्हणजे याच्यामध्ये आपण पॅकिंग करून नेणार. हे बघा, प्रथमेशने आता कसं सगळे मसाले टाकायला लावलेत. दही बघा, किती छान प्रकारे दही टाकलेली आहे. त्याच्यानंतर हा काय टाकला रे मसाला, कुठला आहे? एव्हरेस्ट चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आणि सुहाना. आता प्रथमेश मिक्स करून घेईल, मॅरिनेट करून ठेवेल याला अर्धा एक तास, जेवढा वेळ भेटेल तेवढा. कारण आपल्याकडे वेळ कमी राहिलाय. त्याने लिंबू बघा कसे पिळून घेतल्यात, ते लिंबू पिळून घेतल्यात. दही टाकलेला आहे, अमूलची दही. हे बघा, अजून मसाले टाकतोय तो. आणि आता मॅरिनेट करून घेईल प्रथमेश. आता घरचा मसाला, हा बघा घरचा मसाला. कलर बघा किती छान, एकदम सुंदर. हा आमचा आगरी कोळी मसाला सांगितला जातो, तो टाकलेला आहे त्याने. आता अजून काय टाकणार आहे प्रथमेश? हे बघा, हे काय आलंय आता. आता हे गरम मसाला आलेला आहे. गरमीमध्ये होतो तो गरम मसाला. आणि जास्त गरम झाला का आपला नरम मसाला होऊन जातो मग. आणि हे काय आहे? हळद. हळद. आणि कधी होणार टिंब टिंब बाळत, बघूया. आता घेतोय प्रथमेश मीठ. हे बघा, मीठ आमच्या मिठागरातलं, टाटा नमक. अजून काय काय जाणार आहे? आता ही बघा, हिरवी जी चटणी पेस्ट करून ठेवलंय. कसली रे? मिरची अद्रकची पेस्ट त्याने टाकलेली आहे. आणि बघा, आता काढून घेणार आहे तो अगदी. बघा कसं वाटते. दही बघा किती सुंदर प्रकारे आणि मिक्सिंग करायला लावलंय हे. वा, खूप छान आताच वाटायला लागलंय त्याचं. परंतु हे मॅरिनेट करून ठेवणार आहे तो आता. बघा किती छान प्रकारे प्रत्येक पीसला मसाला लागून राहिलेला आहे. प्रत्येक पीसला तुम्हाला दिसत असेल मस्त मसाला लागून राहिलेला आहे. त्याच्यामुळेच हा मसाला जो आहे तो आता मध्ये शिरणार थोडा थोडा. त्याच्यानंतर त्याची टेस्ट आपल्याला मजा येणार. त्यामुळे असं मॅरिनेट करून ठेवलं पाहिजे. चिकन सांगा का मटन सांगा, जे अगोदर अर्धा ते एक तास करून ठेवल्याने त्या रेसिपीची, जे बनवणार असाल तुम्ही, त्याची टेस्ट वाढते. हे बघा, इकडे प्रथमेशने एकदम छोटा छोटा कांदा कापून घेतलेला आहे. आणि तेलामध्ये तो फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे. अजून तो टमाटर कापतोय. मंडळी हे बघा, फायनली रेडी होत आहे. आता कंटेनर मध्ये राईस भरून घेतलेला आहे. आणि फ्राय केलेला ऑनियन बघा, फ्राय केलेला कांदा याच्यामध्ये टाकायला चालू आहे. हे बघा, राईस टाकलेला आहे. आणि तिकडे बिर्याणी बघा शॉर्टकट मध्ये कशी केलेली आहे. आता राईस जे आहे ते भरून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यावरती ग्रेव्ही वाली चिकनची भाजी टाकणार. झाला मिक्स. हे बघा, या डब्यामध्ये घेत आहेत आणि बाकी कंटेनर पॅकिंग होत आहेत. अशा प्रकारचं आमचं प्रथमेश एकटाच काम करतोय. बघा, त्याच्यातला घाम थोडासा त्याच्यात टपकला का किती मजा येणार. नाकावर कसा घाम आलेला आहे त्याच्या.
प्रथमेश, यू आर व्हेरी नाईस वर्क. कारण तू एवढ्या जणांना सगळ्यांना जेवण बनवतोय आणि जेवू घालतोय, हे फक्त आजच्या दिवसांनी आहे. जेवढे पण बर्थडे असतात आपल्या घरात, त्या प्रत्येक बर्थडे मध्ये तू हे सगळं काम करतोय स्वतः सेल्फ, कोणाचीही अपेक्षा न करता, आणि हे काम करत राहतो. का मला सोबत हाच व्यक्ती पाहिजे का तो व्यक्ती पाहिजे असं न करता तू काम करतोय. व्हेरी गुड, नाईस वर्क. मंडळी, आपण बर्थडे सेलिब्रेशन साठी कुठेतरी चाललोय. तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, तेव्हाच तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललोय. तिकडे खूप नॅचरली असा पॉइंट आहे, तिथे जाऊन मजा करण्यात आनंदच वेगळा असतो. तुम्ही गेले असतील, पण कदाचित जर तुम्ही बोईसरमध्ये राहत असतील, बोईसरच्या जवळपास राहत असतील तर गेले असतील, नसतील गेले असतील तर बघा. बांगडीचा कलर लाल, चल माझ्या सोबत चाल, उन्हात चालून झाल्यात हाल, चल माझ्या सोबत चाल, न सगळं झालंय लाल. मंडळी, फायनली आपण पुन्हा एकदा आलेलो आहे गारगावच्या नदीवर. आणि आजचं लोकेशन म्हणजे आजचं दृश्य बघू शकता. या लोकेशनचं खूपच पब्लिक कमी आहे, कारण आज आहे मंगळवार. फक्त इथे विकेंडला गर्दी असते. शुक्रवार सांगा, शनिवार सांगा, रविवार सांगा, या दिवशी खूप गर्दी असते. हीच आजची गर्दी बघू शकता तुम्ही. आजची गर्दी खूप कमी आहे. हे बघा, हे बुक्कड बघा, जेमतेम इथे येऊन पोचले आणि यांनी डायरेक्ट सुरुवातच केली खायला. लगेच येऊन बसले आणि सुरुवात. मंडळी बघा, आम्ही तुम्हाला दाखवलं का गारगावच्या नदीवर आपण पोचलेलो आहे. आणि त्या ठिकाणी पोचून तुम्ही व्ह्यू बघू शकता, कसा व्ह्यू आहे. आता तिकडे बंधाऱ्याचं थोडंसं काम चालू आहे, त्याच्यामुळे पाणी गढूळ झालाय. परंतु आम्ही या साईडला आलेलो आहे, पाण्याच्या त्या साईडला येतो आपण, पण आज आम्ही या साईडला आलोय. आणि या दगडावर आलेलो आहे. हा दगड एवढा गरम आहे ना, का हा पाणी पडतो म्हणून मी थांबू शकलोय. नाहीतर मी जर सुक्का असतो तर या दगडावर उभा राहू नाही शकत, एवढा गरम पाणी आहे. पण तुम्ही नजारा बघा, किती सुंदर दिसतो हा नजारा बघा. आम्ही आलो त्यावेळेचा नजारा खूप कमी होता. जो पब्लिक होती, जी लोक होती ती खूप कमी होती. आणि आता ह्या टायमामध्ये बघा किती लोक आलेली आहेत. म्हणजे ही परिस्थिती असते गारगावच्या नदीवर. प्रत्येकाला इथे मजा नसेल वाटत, पण ज्या लोकांना मजा वाटते ते आवर्जून इथे येतात आणि मजा घेतात. बाकी इकडूनचा नजारा बघा. आता आम्ही या साईडला आलोय, तर तुमच्या या बाबतीत काय मत आहे ते तुम्ही जरूर सांगा. मंडळी, आता आपल्यासोबत इकडे या बाजूने हे दोन मुलं अजून आलेले आहेत, तर त्यांना आपण विचारूया, तुम्हाला या बाजूने येऊन कसं वाटते? आम्हाला खूप छान वाटते. इकडे हवा मस्त थंडगार आहे. आणि दगड कसे आहेत गरम उष्णतेमुळे? दगड खूप तापलेले आहेत. मग चटके लागतात का पायाला? हा, पण गारगावला येऊन मजा काय असते? जरा जवळ येऊन बोला ना. गारगावला एक्सप्लेनेशन करू. हा बोला. तर गारगावला येऊन मजा अशी आहे की आपण स्वयं इकडे जेवण बनवू शकतो. हा कॅमेरामॅन, तर हे बघा. तर माहित नाही की हे कोण आहेत, तर मी मला 2-3 व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. तसे तरी किशोर भाऊ आहेत. तर गारगावला येण्याचं महत्व म्हणजे काय माहिती, इकडे आपण स्वयं झाडाखाली जेवण बनवू शकतो. फ्रीडम, जसं आपण स्विमिंग पूल मध्ये जी एन्जॉयमेंट नाही घेऊ शकत, ती आपण आपल्या फॅमिली बनवून इकडे फ्रीडम अनलिमिटेड आपण इकडे एन्जॉय करू शकतो. मतलब 1 डे फुल डे एन्जॉय डे, हे असे एक मत असते. ते आमच्या गारगावला बोईसर मध्ये तुम्हाला कधीही भेटेल. आपल्या वरच्या बाजूला तुम्ही बघू शकत असाल का तिकडे बंधाऱ्याचं बांधकाम चालू आहे. म्हणजे येणाऱ्या दिवसात तिथे पाणी अडवलं जाईल आणि त्याचा माझ्या हिशोबाने काम बाजूला चालू आहे. म्हणजे कुठल्या तरी गावाला पाण्याचा पुरवठा होणार असेल, त्या हिशोबाने हे बांधकाम झालेलं आहे. तुमचा इथलं अनुभव काय आहे, तुमचा अनुभव इथला काय सांगतो, हे या व्हिडिओला बघून कमेंट करा. आंबू जांबूचा पाला रे गौरख, तुझी बायको काली, तुझी बायको काली न गौरख, तुझी बायको काली, काली न पिली तिला मी गुटखा खाऊन पसंत केली, र भाऊ गुटखा खाऊन पसंत केली. आपण त्या साईडला गेलो होतो, आता पाण्याच्या मधोमध येत आहोत. इकडून पाण्याच्या मधून एवढं पाणी आहे इकडे, पण आपण न पोहता इथून चालत येत चाललोय. तर खरोखर इथली मजा खूप वेगळी आहे. परंतु आता काम चालू आहे त्याच्यामुळे पाणी थोडंसं गढूळ झालेलं दिसते. नाहीतर एकदम साफ पाणी असते तेव्हा मजा वेगळीच राहते. पण ठीक आहे, आज काम चालू आहे तर उद्या फायद्याचं आहे ते.
अशा प्रकारे आम्ही आजच्या दिवसाची मौजमस्ती पण केली, कपडे पण धुवून झाले. दुसरी गोष्ट बड्डेचं पण सेलिब्रेशन झालं. म्हणजे एका निमित्ताने 3 गोष्टी आम्ही करून घेतल्या. तुम्ही तुमच्या बड्डेचं नियोजन कसं करता हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पण मंडळी, उद्या आपण अजून वेगळं काहीतरी दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद.